आयची प्रेस कॉन्फरन्स आसा स्पेशली नॉर्थ गोवा आणि द फॅसिलिटीज इन नॉर्थ गोवा विथ रिगार्ड टू कोविड आणि कोरोना व्हायरस. फॅसिलिटी म्हणना फुडें प्रामुख्यान म्हाका तुमचे कडेन मांडपाक दिसता हॉस्पिटल, डेडिकेटेड हॉस्पिटल. 2 हॉस्पिटलां करता म्हणून मुख्यमंत्र्यान सांगलेलें प्लस आमचे हेल्थ मिनिस्टरान सांगलेलें, प्रॉमिस केलें. 2 हॉस्पिटलां, एक हॉस्पिटल नॉर्थ गोवाक आणि एक हॉस्पिटल डेडिकेटेड हॉस्पिटल साऊथ गोवाक म्हणून. आणि जेन्ना नॉर्थ गोवाचो उल्लेख केलो तेन्ना 1000 बेडेड हॉस्पिटल फॉर नॉर्थ गोवा अशें मुख्यमंत्र्यान म्हटलेलें प्लस आमचो हेल्थ मिनिस्टर आसा ताणें म्हटलेलें. आता 6 महिने जाले सिन्स वी आर बॅटलिंग विथ दिस व्हायरस. पास्ट 6 months सगळ्यांक पंचायत मेंबर्स आणि सगळ्यांक हितून फिल्डार धाडले, डोर टू डोर डिलिव्हरीज केली, सगळे केले आणि एवरीबडी एक्टिवली पार्टिसिपेटेड. आता हितून इक्वल पार्टिसिपेशन गव्हर्मेंटाचे आसा, पण गव्हर्मेंटाच्यान जे पार्टिसिपेशन आता जाय खऱ्या अर्थान जेन्ना वी आर कम टू नो वॉट कोरोना इज, हाव वी हॅव टू बॅटल विथ दिस व्हायरस आणि विथ दिस पॅन्डेमिक आणि कशी तयारी गव्हर्मेंटाची आसपाक जाय. म्हाका दिसता आता नाव इज द टेस्टिंग टायम and we are totally failing on this testing time when we need to have a dedicated hospital for North Goa. North Goan hospital now, North Goan what we have are COVID centers, future centers asa PHC आणि कितें कोण ट्रीट करता. कोविड सेंटर थोडे बांबोळे घातला, तितून व्हरून पेशंटाक एडमिट करता आणि इट इज एम्प्लिफायिंग द व्हायरस आय बिलीव फॉर नॉट हॅव्हिंग सेंटर डेडिकेटेड हॉस्पिटल इन नॉर्थ गोवा. आता वेन 3 cases were reported इनिशियली स्टार्टिंग जेन्ना 3 केसी रिपोर्ट जाल्यो कोरोना पॉझिटिव्ह, तेन्ना हेल्थ मिनिस्टर प्रेसा फुडल्यान येयलो आणि ताणें म्हटलें की आपण नॉर्थ गोवाक लागून एक डेडिकेटेड 1000 बेडेडचें हॉस्पिटल करतो, साऊथ गोवाक लागून करतो. साऊथ गोवा दे स्टार्टेड विथ ESI आणि ESI हॉस्पिटल तेंच्यांनी स्टार्ट केलें. आता ESI हॉस्पिटलाची कॅपॅसिटी कितली तर 220 बेड आणि हे 220 बेड आर इज कम्प्लिटली फुल जाल्ले आसा. So there is no more capacity in the ESI hospital and patients from North Goa, since there is no facility in North Goa, are being transported to South Goa. And South Goa transport kartana, I believe the collector and the department, all the persons, the people in line are doing a good job of transporting the patients. And yesterday, म्हाका तुमचे कालचे म्हाका प्रामुख्यान प्रेस कॉन्फरन्स घेवच्या फाटल्यान उद्देश तुमकां सांगता की नेरूल आमच्या हितून the total number of active cases आमचे टोटल सालिगांव कॉन्स्टिट्युएन्सीत 44 44 एक्टिव्ह केसीस आसा आणि वी आर डीलिंग विथ इट. आणि आमची फाटी नेरूल जाली, आमी कंटेनमेंट झोन केलो आणि वी ट्रीटेड अराउंड 25 केसीस. ऑल ऑफ देम हॅव कम नेगेटिव्ह. फ्रॉम आवर साइड, आवर पार्ट वी आर डुईंग इट. आणि तितूनचे 44 केसीस हे अख्खे सालिगांवान डिटेक्ट जाले आणि 44ची एक केस कोमॉर्बिड म्हणून तेंच्यांनी ESI काल धाडून दिले. आता ESI धाडटा आसतना काल आमकां असो रिपोर्ट आयलो की हॉस्पिटल इज फूल म्हणून. आता हो पेशंट हे धाडला, पेशंटाचे केअर ते जातले काय ना, तेका बेड जावं तेका खंय दवरतले, बेडीर दवरतले काय तेका बेडी काडून सायडीक काडून दुसरो कितें अरेंजमेंट जशी GMCन आमी पळोवपाक मेळटा आमकां की बेड जाले म्हणून स्ट्रेचरार काडून पेशंटाक न्हिदयता आणि थंयसर हितून तेजे किचनान आनी खरो पेशंटाक व्हरून ट्रीट करता. सेकंड प्रॉब्लम आय गेट टू हियर इज थंयसर CT स्कॅन ना, MRI ना, असे बाकीचे जे इक्विपमेंट्स जाय आसले जे टेस्ट करपाचे कोमॉर्बिड पेशंटाक लागून यू नीड ऑल द अदर इक्विपमेंट्स इन लायन. म्हणजे तेका तोच आजार न्हू तर दुसरे आजार आसा. इफ इज रिनल फेलियर, इफ इज हार्ट पेशंट ऑर इज डायबिटीज आणि असे जर बाकीचे कितें जर तेका दुयेंस आसा जाल्यार यू हॅव टू ट्रीट दॅट अलॉंग विथ कोविड. सो ती फॅसिलिटी थंयसर तशी एक्झिस्टिंग जे ESI हॉस्पिटल आसा थंयसर तशी फॅसिलिटी ना अशी आमकां रिपोर्ट्स मेळटा आणि असे कंप्लेंट्स आसा ते पेशंटाचे. तर इतले असताना तरी स्टील वी आर ट्रान्सपोर्टिंग द पेशंट्स हू आर कोमॉर्बिड अँड हू आर सिरियस इन नेचर टू ESI मारगांव. आता गोंयाक मेजरली वी सी दॅट नॉर्थ गोवा आणि आता टोटल रिपोर्टेड केसीस जो आमकां मेळटा तो रिपोर्टेड केसीस कालच्यो आमी 3 केसी आसतना आमी स्टेटमेंट करता. आमचो हेल्थ मिनिस्टर स्टेटमेंट केन्ना करता तेन्ना 3 केसी आसा की आमी 2 हॉस्पिटलां करतले म्हणून. काल एकाच दिसाक 333 केसी रिपोर्ट जाता. एकाच दिसाक 333 केसीस रिपोर्ट जाता आणि 2282 केसीस एक्टिव्ह केसीस आमकां पळोवपाक मेळटा विथ 72 डेथ्स आणि मेनी रिपोर्ट्स आर अवेटेड. रिपोर्ट्स अवेट जाता हितून आणि टेस्ट केल्ले आसता तेंकां थोड्यांक टेस्ट करूंक पावना. रँडमली यू कॅनॉट टेस्ट एवरीबडी ते सांगता. आणि हेल्थ मिनिस्टर परत म्हणटा की
we have already recruited people for this task to test, but machinery is awaited. आता हो एक पहिलो मुद्दो एक असा की नॉर्थ गोवा येना, सेकंडली मिशनरी ना म्हणून टेस्ट रिपोर्ट्स अवेट जाता. आता हे प्रोलॉंग जायत आसा. आम्ही फाटल्या दिसांनी पळयला की सुरेश आमोणकर मोरोन मागीर सुरेश आमोणकराचो रिपोर्ट नेगेटिव्ह म्हणून येयल्लो आसा. सो दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. सो सिरियसली म्हाका दिसता जे प्रॉमिसेस केल्ले आनी जे लोकांक एश्योरन्सीस दिले स्टार्टिंग, त्या एश्योरन्सीचेर तेंच्यांनी काम करपाची गरज आसा. मेनली म्हाका दिसता की नॉर्थ गोवा डेडिकेटेड हॉस्पिटल आसपाक जाय. आता इतल्यो केसीस जेन्ना वाडटा हांव एग्री जाता की कंपॅरेटिवली एंड जे साउथ गोवा केसीस आसा कंपेअर्ड टू नॉर्थ गोवा केसीस तितल्यो रायज ना. साउथ गोवा इज रायझिंग. देर आर नंबर ऑफ कंटेनमेंट झोन्स आणि केसीस आमकां मेळत आसा, पण नॉर्थ गोवा केसीस कमी आसा. तर केसीस कमी आसा. सो वॉट आर यू वेटिंग फॉर? आता जेन्ना आमी जर ह्या थेजेर जर आमी करीत ते रादर दॅन वेटिंग एट द कीपिंग द पेशंट एट द कोविड सेंटरान कोमॉर्बिड पेशंट तितून हेल्थ वर्करांक कोरोना जाता आमी पळयता, पुलीस आनी जो एलायड कोण आसा तांकां कोरोना जाता आमी पळयता. हे आमी एम्प्लिफाय जावपाक रावता. म्हणजे हेल्थ सेंटराचेर आनी कोविड सेंटराचेर जेन्ना आमी इतलो भार घालता बिकॉज ऑफ देर आर नो बेड्स इन साउथ गोवा ESI एंड वी डू नॉट हॅव एनी अरेंजमेंट्स इन नॉर्थ गोवा. आमी हो एक्सपांड जाता, एम्प्लिफाय जावपाक लागून पळयता. एंड देन रिस्किंग द लायफ ऑफ द डॉक्टर्स एंड द हेल्थ वर्कर्स वर्किंग इन दीस कोविड सेंटर्स आणि PHC जे आसा पळय हितून काम करता तेंचे आमी जीव म्हाका धोक्यान घालता. I have observed आणि फाटल्या दिसांनी जेन्ना GMC हांव वयतालो I have observed many wards, many empty wards. म्हणजे थंयसर आनी कांयच सद्या कोणाक पेशंट हे जायना. देर इज वन मोर न्यू मल्टी स्पेशलिटी बिल्डिंग विच इज कमिंग अप. स्पेशलिटी बिल्डिंग थंयसर एक बिल्डिंग तयार जाल्ली आसा. सो टील वी कम अप विथ अ न्यू हॉस्पिटल, डेडिकेटेड हॉस्पिटल फॉर कोविड, म्हाका दिसता ह्यो फॅसिलिटी यूज करपाक जाय. एंड नॉर्थ गोवा नीड्स टू हॅव अ कोविड हॉस्पिटल. साउथ गोवाचे 220 खाटी आसल्यो, 220 खाटी फुल जाल्ल्यो आसा. पेशंटाक कसलो ट्रिटमेंट दिता तेंचे कडेन फीडबॅक थंयसर मेळना. वॉट एवर फीडबॅक दे आर गेटिंग थ्रू इज सम सोर्सीस which आमी सांगू शकना how much it is true, but health minister is on record that 220 out of 220 to 220 खाटी सगळे फुल झालेले आसा. there is no machinery there. the testing reports are awaited. रिक्रुटमेंट स्टाफ केल्लो आसा. स्टाफाक रिक्रूट केला तेंकां जर टेस्ट करतले जाल्यार मशिनरीज थंय ना. बाकीचे सगळे एम्ब्युलन्सीस प्रायव्हेट हेंच्यो तुमी एम्ब्युलन्सीस प्रोक्यूर करपाक रावता. यू स्टार्टेड विथ 3 एम्ब्युलन्सीस. नाव द एम्ब्युलन्सीस हॅव गॉन अप टू 6 when you needed to have a big transport and सगळे करता. but still at some level the collector's office is managing it. the सरपंचास आणि ते बाकीचे जे ग्राउंड लेवलाक जे काम करता they are cooperating. आमी नेरूनच आमी पळयता जाल्यार the सरपंच, the ward members have voluntarily doing the work. they are going up to the containment zone and containment zone पर्यंत वरान एका जेवण सगळे दिवपाचे प्रयत्न ते करता. but this is the responsibility of the government. आमचे जे काम करपाचे असले आमी काम करता. इवन म्हाका दिसता पंचायत लेवलाक काम जाता, हेल्थ PHC लेवलाक काम जाता, जे कोविड सेंटर्स आहा त्या लेवलाक काम जाता. बट इट इज ओवर बर्डनिंग नाव आणि हे बर्डन जावन केसीस आर ऑन रायज. आमी म्हणटाले ते कोणा जातना आता असे स्टेटमेंट जाता की हे सगळ्यांक जावं शकता म्हणून. सर टायमली हेचे मेजर्स घेवपाची गरज आसा आणि मेन फोकस आसा इज ऑन हॅव्हिंग a COVID hospital in North Goa because we are from North Goa. We are concerned about the people of North Goa. Yesterday, one patient from Nerul, from my constituency, is being sent to South Goa for treatment of COVID. थंयसर गेल्ले पेशंट परत बरो जावन हे मिशनरी ना एलायड दुसरे कोमॉर्बिड तांकां हे असल्या कारणान थंयसर त्रास जाता. मेजरली 70 डेथ्स अकर जाल्ले आसा. सो पेशंट वयतानाच घेवन वयता. ताका लागून एक अशी फॅसिलिटी म्हाका दिसता नॉर्थ गोवान आसपाक जाय. आता कितले नॉर्थ गोवाक सेंटर्स कितले आसा? टोटल सेंटर्स कितले आसा एक्चुअली म्हाका खबर ना. बट ऑल सेंटर्स आर फुल. चडशे सेंटर्स आसा पळय आर मर्डनिंग टुडे. आनी म्हाका दिसता डॉक्टर्स ऑल्सो आर अंडर स्ट्रेस. डॉक्टरांक सांगचे जाल्यार ते म्हणटा वी हॅव टू सेंड आमच्या फॉर एक्झाम्पल माय कॉन्स्टिट्युएन्सी बी केटर्ड बाय कलांगूट रेजिडेन्सी आनीक म्हापसा हे आसा आनी प्लस बांबोळी जे ग्राउंड आसा ते केटर करता. पण थंयसर सुद्दां आतां सॅच्युरेशन टायम म्हाका येयल्लो आसा दिसता. आनी जशें सॅच्युरेट जाल्ले जाता तशें पेशंटाक थंयच्यान हलोवपाक जाय. इफ द पेशंट इज ऑफ सिरियस नेचर, जर पेशंट सामको म्हणजे दुसरे जर कसले अन्य रोग जर आसा, अन्य दुसरे जर कसले त्रास आसा जाल्यार इट शूड बी शिफ्टेड. अशें जाता की बिकॉज ऑफ कोरोना दे आर नॉट बीइंग गिवन एनी अदर ट्रिटमेंट्स. दे कॅनॉट गिव ट्रिटमेंट्स बिकॉज देर इज नो फॅसिलिटी इन दिस हेल्थ सेंटर ऑर द कोविड सेंटर्स. ताका डेडिकेटेड हॉस्पिटल जर करीत
जाल्यार हॉस्पिटलान हे सगळे फॅसिलिटी थंय मेळूंक शकता. MRI जावं, CT स्कॅन जावं बाकीचे आनी जे डिटेक्ट जावं शकता दुसरे जावन तांकां जे जाय पडटा मिशनरीज जाय पडटा त्यो बाकीचे कडेन फॅसिलिटी ना. ताका लागून आसा GMC कडेन जे एम्प्टी वॉर्ड्स आसा जावं एम्प्टी डिपार्टमेंट्स जे आसा जे शिफ्ट केले आसा न्यू बिल्डिंगान ओल्ड बिल्डिंगान जावं कितें जर आसा जावं जी न्यू मल्टी स्पेशालिटी बिल्डिंग बांदिल्ली आसा हे बिल्डिंगान जर कितें करूं शकता wherever possible. म्हाका दिसता नीड ऑफ द आवर इज टू हॅव अ न्यू. Has anybody identified a place where you can have a COVID hospital in North Goa? प्लेस आयडेंटिफाय केलेली ना बट देर इज फॅसिलिटी इन बांबोली इन GMC इटसेल्फ. थंयसर एम्प्टी ब्लॉक्स GMC वरून एम्प्टी ब्लॉक्स आसा. GMC is advisable according to you. It is advisable. Some blocks can be treated as some totally हे करून ते तसे ट्रीट करून they can be used for COVID hospital आणि सगळे बाकीचे असल्या कारणान फॅसिलिटी असल्या कारणान that is the right place. आणि आता न्यू स्पेशालिटी जी बिल्डिंग बांधली आसा ती सामकी वेगळीच आसा at a distance. But the government has to take a call whether they want to use the new specialty building काय existing hospitalan जे wards बंद आसा जे आदले मेडिसिन वॉर्ड्स आसा पळय हे वॉर्ड्स बंद आसा हे बंद ह्या वॉर्डांनी जर तुम्ही करू शकता जाल्यार थंय करपाचें दिसता. पण इट इज अ नीड आसा की मेडिसिनाक कोविडाक लागून एक हॉस्पिटल आसचें इन नॉर्थ गोवा. Since health minister belong to the north, what are your suggestions to health minister? Why do I have to suggest to the health minister? Health minister is on record. Health minister has assured to the people of Goa that he will have 2 hospitals in the entire Goa. नॉर्थाक लागून सावथाक नॉर्थाक लागून स्पेशली त्यांनी म्हटलें की आपण 1000 बेडीचे हॉस्पिटल घालतलो म्हणून. आता पेडणे 70 ह्या वाटे जर तुम्ही सगळे टोटल जर एक डेटा काढून पळयशात कंपॅरेटिवली टू साऊथ गोवाचो डेटा जर काढून पळयशात जाल्यार वी हॅव रिपोर्टेड मोर इन साऊथ गोवा देन इन नॉर्थ गोवा. बट स्टील आर वी वेटिंग फॉर द नंबर टू रायज आणि मागीर आर यू प्रिपेर्ड फॉर दॅट काइंड ऑफ सर्कमस्टान्स वेर मागीर तुका सगळे धांवपळ जातली. देन वील गो टू सम प्रायवेट हॉस्पिटल्स पुटींग रिस्क डिटेक्ट रिस्क खंयच्या लोकांचे लायफ रिस्क घालपाक म्हणजे who want to go to the private hospitals. Yes, sir. Do you think shortage of doctors could be one of the reasons not to have a hospital in North Goa? There is shortage of doctors. There is shortage for health staff. आणि हेल्थ वर्करांचे शॉर्टेज आमकां दिसलेली आसा अनुभवलेली आसा. नाव इनिशियली द प्लॅन वॉज टू हॅव स्मॉल सेंटर्स इन एव्हरी विलेज आणि त्या प्रमाणे तेंच्यांनी आयडेंटिफाय केल्ले. आता इतले सगळे आयडेंटिफाय करून is the government capable of putting staff there? 100 बेड म्हणटा ते प्रत्येक विलेजीन प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन विलेजीन करपाचे असले तितलो जरी स्टाफ आसा तेंचे कडेन. बट तुझ्या कॉन्स्टिट्युएन्सीन केल्ले तुवें आयडेंटिफाय? माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीन तीन कडे तेंचे आयडेंटिफाय केल्ले 100 बेडाचे केल्ले केणी करून बट नथिंग हॅज बीन डन एज येट. आयडेंटिफाय करून दवरला पण थंयसर कांयच तेच्या फुडें आनी कांयच वचोना बिकॉज द केसीस आर लो. ओनली 44 केसीस आर देर इन द एंटायर कॉन्स्टिट्युएन्सी which one of a serious nature, one has passed away. एक जो ESI धाडलेलो पयलीं ESI अशें म्हणटा ESI वयताना लोक भिवन वयता. ESI जर ट्रिटमेंट सारको जायना थंयसर मशिनरी ना म्हणून म्हणजे कोमॉर्बिड जे आसता पळय थंयसर ESI वचपाकूच भियेता. खंय वचना फुडें आपूण आपल्याक ट्रिटमेंट सारको मेळचो ना आनी आपूण म्हणजे केल्ल्यान काडटा सारकें म्हणजे तेजे आनी परतो येवपाचे होप्स ना अशें काडटा. सर फॅसिलिटीज आनी मशिनरीज हॅज टू बी पुट इन प्लेस फर्स्ट in the COVID hospitals and you have to have a dedicated one for the north. We are not waiting for numbers to rise and not waiting for magir last minute run 12th hour 11th hour sarko आम्ही धावान आमकां सामकी लास्ट टायमार बाया मारची पडटा तसले जावपाक ना. So we need to and I am in this press conference especially to remind the health minister of his assurances given to the people of Goa. So the government is not working on what they have to work. They have not so far they have not. आमकां सांगलेले केन्ना तेन्ना 3 केसी आसल्यो पळय तेन्ना 3 केसी आसतना तेच्यान सांगलेलें की वी हॅव 2 हॉस्पिटल्स इन एंटायर गोवा. एक नॉर्थ गोवा एक साऊथ गोवा म्हणून. पण नॉर्थ गोवा बाजून हॉस्पिटल जायना आणि कोविड सेंटर्स जे आसा पळय हे फूल आसा आणि कोविड सेंटर्स द डॉक्टर्स आर सेइंग दॅट वी आर एम्प्लिफायिंग इट. हे आमी एम्प्लिफाय करता कोरोना आसा पळय हो वाडत आसा म्हणून आणि रिस्किंग द लायफ ऑफ डॉक्टर्स अँड ऑल्सो द हेल्थ वर्कर्स. One more. The death rate has been increased and government is giving a statement every time that that is due to the comorbid situation. So what do you like to say? I don't have to say anything. The health minister himself is on record. तो म्हणटा that cannot be an excuse. Comorbidity cannot be an excuse म्हणटा तो. So he is the best person to say that. तो it is because there is a facility ना. ESI हॉस्पिटल जे तुम्ही आम्ही जर पळयता न्हू कोमोबिडिटी म्हणटा न्हू जाल्यार फॅसिलिटी ना. MRI ना CT स्कॅन ना बाकीचे जे ह्या आसा पळय सवलती जाय पळय त्यो थंयसर ना.
तो पयलीं प्लेसींग घालपाक जाय न्हू. वेन यू से कोमॉर्बिड हॉस्पिटल, वेन यू सेंड सिरियस पेशंट्स देर, यू नीड टू हॅव ऑल दीस फॅसिलिटी. तुका थंय धाडलो की सामको कोण जो कॅन्सराचो आसा जावं रिनल फेलियर आसा तो मरपाकूच कसो थंय धाडटा. दे ट्रिटींग हिम फॉर कोरोना बट दे आर नॉट एबल टू ट्रीट हिम फॉर द मेन डिसीज ताचो कसलो आसा पळय त्या डिसीजाक तांकां ट्रीट करपाकूच तेंचे कडेन थंय इक्विपमेंट ना. ओके. देशला अनेक इश्यू असा म्हणटा पळय ते ह्या दिसांनी 2 दीस पयले बीजेपीन 2 एका आमदाराचे चेडे गेलेले आसा. तुमचे गोवा फॉर पार्टीचे तुजें कितें म्हणणें आसा? कितें म्हणटाले ती पार्टी आनी ते पळयता हय ते पळयतले बट तुमकां काय म्हणप ना? कितें म्हणटा तुमचें काय म्हणणें ना? आमचें कितें म्हणणें आसतलें तेंचे तो ऑनरेबल एक्स चीफ मिनिस्टर इज सेइंग दॅट भुरगे वाडलेले आसा आनी ते लग्न जाल्ले आसा सो दे आर फ्री टू टेक देयर डिसिजन्स. सो दे हॅव टेकन देयर डिसिजन्स. what can I say in that? But this system is right. Whatever you think in politics. सिस्टम इज रायट रॉंग हांव तितून उलयना. हां. पण हे हिस्ट्री रिपीट्स म्हणटा पळय ते आदी रमाकांत कदम म्हाका सांगतालो ते ही हॅड आस्क्ड काँग्रेस नॉट टू स्प्लिट आवर MLAs at that time. MG चे MLA फोडना गावात. सो सेम थिंग आय बिलीव इज हॅपनिंग विथ काँग्रेस टुडे. Where do you feel the politics is heading towards with such type of instances? Is new dimensions of politics we are see. So हिंगाय कितें जालें जाल्यार थिंगाय कितें जालें जाल्यार बिकॉज एका टायमार तुजें नांव येतालें. दिगंबर कामत म्हणटा आपलें नांव जेन्ना इलेक्शन जालें तेन्नाच्यान स्टार्ट जालां. सो दिगंबर कामत सारके लिडराचें नांव येता. हांव आय एम अ व्हेरी स्मॉल लिडर इन फ्रंट ऑफ दिगंबर कामत. घरचो मनीस जर घरातलो एक जर वांकडो घरातलो एक भुरगो जर किंवा बाकीचे थोडेशे वडील आहात आमचे ते जर चुकी करूंक लागत आनी घरच्या भुरग्यान जर प्रश्न केलो जाल्यार कितें चुकता काय कितें? हांव भितर पार्टेन आहा, म्हाका अभिमान आहा हे पार्टेचो, पूण जे वांकडे दिशेन जर वयता अशें जर दिसता आनी समस्त कार्यकर्त्यांक दिसता जाल्यार कोणी तरी प्रश्न करचोच पडटलो. हातून कांय व्हडलें वेगळें अशें कांय ना. रॉय नायकाच्या प्रवेशा फाटल्यान बीजेपीचे कितें राजकारण आसा? म्हाका कांय खबर ना. तेंच्यांनी उत्तर दिवचें. म्हाका तेजेर हें कांय ना. म्हाका इतलेंच जाय की आमच्या लिडराक स्वर्गीय मनोहर पर्रीकराक हेंच्यांनी फटींग ठरोवपाचो प्रयत्न केलो. हाका लागून हो म्हजो व्हडलो प्रश्न आहा. रिपोर्ट सगळ्यांनी वाचलो, एज MLA म्हणून तुमी वाचलो. त्या रिपोर्टान खंयच्या रॉय नायकाचो उल्लेख केलो? सेम थिंग. जो आयज रॉय रवी नायक आहा जो त्या टायमा वयल्या होम मिनिस्टराचो चेडो आसलो तेजेर उल्लेख जाल्लो आहा. फक्त तो एक्सेप्ट करूंक ना व्हडलोसो तेजेर कांय कारवाई जावंक ना पूण टेबल जाल्लो. आनी तो रॉय रवी नायक हो त्या आदल्या आमच्या आनी आतांच्या आमदाराचो पुत्र जो बीजेपीन घेतला तो जो बीजेपीन घेतला पळय तोच. म्हणजे अशेंच दाखोवपाक सोदता बीजेपी जो रॉय नायक आतां घेतला तो क्लीन असो दाखोवपाक सोदता ते? म्हाका खबर ना. काँग्रेसीन आसतना सगळे चोर आनी फटींग आसता अशें भारतीय जनता पार्टीचें म्हणणें आहा. आमकां तीच शिकवण दिल्ली आहा. आमी आपले मागीर तांकां सगळ्यांक चोर आनी फटींग म्हणटा. पूण म्हाका दिसता एक फावट भारतीय जनता पार्टीन येयले उपरांत ते पवित्र जाता अशें कितें तरी आसूंक शकता. हांव हेचेर व्हडलेशें आनी कांय भाश्य करिना. उत्तर दिवपाक जाय न्हू. एक्सेप्ट करपाक कितें जातालें हय तोच रॉय म्हणून. पूण तेंच्यांनी केलें ना. तेंच्यांनी म्हाज्या लिडराक जाका हांव मानता आनी तमाम गोंयची जनता मानता. आयज भाऊसाहेब बांदोडकराक जर कोण गोंयचे लोक मानता आसात भाऊसाहेब बांदोडकरा उपरांत जाल्यार ते श्री स्वर्गीय मनोहर पर्रीकराक मानतात. आनी त्या मनोहर पर्रीकराक हेंच्यांनी फटींग ठरोवपाचो प्रयत्न केलो. नुकसाण जातलें म्हणूनच तर आमी उलयतात न्हू. आमकां हेंच वायट दिसता की आयज पार्टी जी आहा ही वयर चडशे साडून पतना कडेन वचपाचे वाटेर आसा. जें घडपाक जायना पूण आमी कांय जाका विनाशकाली विपरीती बुद्धी म्हणटा आमी कांय करूंक शकना तेका. किरण बाबा तुमच्या सयत आतां तुमी 1-2-3 नांवां घेता चड केन्ना. आर्लेकर आसा, मांद्रेकर, तुमी पार्सेकर जावं पर्वळेकर अशे जे ज्येश्ठ आनी माजी आमदार आसात हांकां विश्वासान घेनासतना त्या रॉय आनी एका दोगांकूय प्रवेश दिला काय आनी तुमकां पक्ष आतां विश्वासान घेना काय कितें? म्हाका पक्ष विश्वासान घेना. जेन्नासून तेंच्यांनी 10 आमदार काँग्रेसीनसून घेतल्या पळय त्या टायमारसून तेंच्यांनी म्हाका विश्वासान घेवपाचो बंद केला. सो हांव नकळो दयानंद मांद्रेकरान तुवें जी नांवां घेतली पळय तांकां विश्वासान घेतला वो ना हे म्हाका कांय खबर ना. तो प्रश्न तेंच्यांनी उत्तर दिवपाचो. पूण हांवें जी तुमकां एक नांवां दिल्लीं आहा जी त्या टायमार
मनोहर पर्रीकरा वांगडा जे 14 आमदार म्हणजे मनोहर पर्रीकरा सकट जे 14 आमदार असले हेंच्यांनी आयज उत्तर दिवपाची गरज आसा की फटींग कोण, कित्याक त्या टायमार ते खंयच्या रॉयक लागून एलिगेशनां एजिटेशनां आनी विधानसभा बंद उडयताले हे तेंच्यांनी उतरां दिवची. हांव तांकां कांय म्हणिना, हांव सहज, कित्याक गोंयचे जनतेक कळपाक जाय, गोंयचे जनतेक कळपाक जाय. कारण वायट दिसला लोकांक की आयज जो संवसारान ना त्या मनशाक तुमी फटींग ठरोवपाचो प्रयत्न करता, त्या व्हडल्या लिडराक, जो म्हाका दिसता देशाचो संरक्षण मंत्री जावपी गोंयचो एक हो पयलो महान लिडर म्हणूं येता आमी, आनी आयज तो ना आमच्या मदीं. कारवाय करतलो जावं पक्षा विरोधात भुमिका कितें एक्शन तुमचेर जावं शकता हें तुमकां दिसता? हांवें आतांच सांगलें की घरचो भुरगो जर कितें मिस्टेक करता जाल्यार वडिलान रीत शिकोवपाची गरज आसता. पूण आयज आमकां दिसता वडीलूच मिस्टेकी करतात, जाल्यार भुरग्यानूय जर थोडीशी रीत शिकोवपाचो प्रयत्न केलो जाल्यार कांय हरकत ना. हांव जें कितें उलयता न्हू आयज सुद्दां म्हजो जो प्रश्न आहा हो सबंद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीन आहा, आनी हांव जर खरो उलयता म्हणून जर ते म्हजेर कारवाई करतले अशें जर कोणाक दिसता आसत जाल्यार म्हाका कांय पडलेलें ना. हांव लोकां पासत जर ते म्हाका खरें उलयता म्हणून फांसार मारूंक सोदता जाल्यार मारूनी. गोंयचे जनते पासत आनी भाजपच्या कार्यकर्त्या पासत हांव ते एक्सेप्ट करपाक तयार आहा. खरें उलयता तेजेर जर एक्शन घेतले जाल्यार ते आनीक स्पश्ट जातलें न्हू. दिवपाची गरज आहा गोंयचे जनतेक. तशेंच जे एजिटेशन त्या टायमार करताले आयज व्हडलो प्रश्न चिन्ह उबो जाल्लो आहा की फटींग कोण. म्हजो जो प्रश्न आहा हो फटींग कोण हाजेर म्हाका उत्तर दिवचें. भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षान बाब श्री सदानंद तानावडेन उत्तर दिवचे की भारतीय जनता पार्टीचो आयचो अध्यक्ष फटींग काय बाब श्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर त्या टायमा वयलो ऑपोजिशन लिडर, मागीर गोंयचो मुख्यमंत्री आनी देशाचो संरक्षण मंत्री आनी भारतीय जनता पार्टीचो एक महान लिडर हो फटींग. दोगां भितरलो फटींग कोण आनी हाचें उत्तर दितना पुरावे सकट म्हणचे पडटा म्हाका. कारण आयज जे लोक ह्या संवसारान आहात तेतले 2-3 आमदार म्हणजे आमी बाब श्री मनोहर पर्रीकर आयज ना आमच्या मदीं, अनंत शेट ना आमच्या मदीं, बाब फ्रांसीस डिसोजा हे ना आमच्या मदीं. पूण त्या टायमा वयलो पार्टीचो अध्यक्ष बाब श्री लक्ष्मीकांत पार्सेकर आनी आदले मुख्यमंत्री, हांव सरळ नांवां घेता तुमी मातशी नोट करात, जी उत्तरां आमकां गोंयचे जनतेक दिवची पडटली की फटींग कोण, आयचो अध्यक्ष की त्या टायमा वयलो श्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर, हे क्लॅरिफिकेशन ह्या लोकांनी दिवचें पडटलें. त्या टायमा वयलो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष आनी आमदार त्या टायमा वयलो माजी मुख्यमंत्री बाब श्री लक्ष्मीकांत पार्सेकर हाणेन, दुसरे माजी मंत्री आनी माजी आमदार बाब श्री दिलीप परुळेकर हाणेन, तिसरो बाब श्री दामू नायक त्या टायमा वयलो आमदार आनी आयचो भारतीय जनता पार्टीचो जनरल सेक्रेटरी हाणेन उत्तर दिवचें पडटलें. त्या टायमा वयलो आमदार आदलो मिनिस्टर बाब श्री दयानंद मांद्रेकर, आदलो मिनिस्टर बाब श्री महादेव नायक, आयचो सभापती आनी त्या टायमा वयलो आमदार बाब श्री राजेश पाटणेकर, आयचो मिनिस्टर बाब श्री मिलिंद नायक, फाटलो मिनिस्टर बाब श्री रमेश तवडकर, आयचो आमदार बाब श्री दयानंद सोपटे, त्या टायमा वयलो आमदार बाब श्री वासू मेंग गांवकर आनी त्या टायमा वयलो आमदार बाब श्री विजय पै खोत. ह्या सगळ्या लिडरांनी गोंयचे जनतेक तशेंच तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांक जे आयज कन्फ्यूज आहा की फटींग कोण आनी खरो कोण, ह्या सगळ्या लिडरांनी, कारण हे सगळे आमदार त्या टायमार मनोहर पर्रीकराच्या वांगडा ह्या रॉय नायकाचेर आनी त्या टायमा वयल्या होम मिनिस्टराचेर सारखे तुटून पडटाले, एलिगेशनां करताले, तमाम कार्यकर्ते रस्त्यार देंवताले. जाल्यार आयचो फटींग कोण ह्या टायमा वयलो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष बाब श्री सदानंद शेट तानावडे काय स्वर्गीय मनोहर पर्रीकर